सांगलीतील आलदर चौकात आज दुपारी 12च्या सुमारास भीषण अपघात झाला। या अपघातात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका विवाहितेचा जागीच चिरडून मृत्यू झालाय, तर पती जखमी झालेत। सविता दीपक चव्हाण असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। तिचे पती दीपक प्रकाशराव चव्हाण हे गंभीर जखमी झालेत। दरम्यान या प्रकरणी डंपर चालक महम्मद अफसर याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं। चव्हाण दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून विश्रामबाग भागातून जात होते। आलदर चौकात पाठीमागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला घासून निघाला। यावेळी चालक चव्हाण यांना अंदाज आला नाही, त्यामुळे त्यांचा अपघात झाला। या अपघातात सविता या डंपर खाली पडल्या। त्यांच्या डोक्यावरून डंपरचं चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक चव्हाण हे बाजूला फेकले गेल्याने ते किरकोळ जखमी झालेत। हा अपघात अत्यंत गजबजलेल्या आलदर चौकात घडल्यामुळे घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमली। अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी भेट दिली। तातडीने पंचनामा करण्यात आला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान आलदर चौक परिसरात शाळा, महाविद्यालय, मोठा मॉल, व्यापारी संकुल आहेत। या ठिकाणी 24 तास वाहतुकीची कोंडी असते। यापूर्वी या चौकात वाहतूक पोलीस नियुक्त होते, त्यांच्याकडून वाहतूक नियमन केलं जात होतं, परंतु पोलीस नसल्याने रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग होते, त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता चिंचोळा झालाय, त्यामुळे अपघातांची संख्या वाढतीये।